अजून 4% निधी आपल्याला अजून झालेलं नाही. कांद्याचे भाव कसे त्याच्यावर काय बस सरकारच्या एकूण भूमिकेवरच आमचा आक्षेप आहे की जेव्हा शेतकऱ्याला भाव मिळतो त्यावेळी सरकार मध्ये येतं. कांद्याला चांगला भाव मिळत होता, कांद्याचं निर्यात शुल्क शून्यावर आणलं, नाही 40% निर्यात शुल्क लावलं. त्याचबरोबर सोयाबीनला गेल्या वर्षी 10,000पर्यंत भाव गेलेला होता. लगेच अदानीसारख्या मोठ्या उद्योगपतींना परदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात करत असताना त्याच्यावरचं आयात शुल्क कमी केलं आणि सोयाबीनचे भाव धडाधड कोसळले. तीच अवस्था कापसाच्या बाबतीतली आहे, तीच अवस्था साखरेची आहे. मगाशीच मी सांगितलं जागतिक बाजारामध्ये आज 65,000 रुपये टन म्हणजे 6,500 रुपये क्विंटल साखरेचा भाव असताना साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जाते. म्हणजे जेव्हा भाव मिळतो त्यावेळी बंदी घातली जाते आणि जेव्हा शेतकरी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो. आता वर्षभरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये रासायनिक खताच्या किमती 22% वाढल्या. मग त्यावेळी मात्र जागतिक बाजाराकडे बोट दाखवायचं, रशिया युक्रेन युद्धाकडे बोट दाखवायचं. मग रासायनिक खतं शेतकऱ्याला परवडेल या दरामध्ये उपलब्ध करून द्यायची जबाबदारी सरकारची नाही का? मग कशाला मोदीचे फोटो लावायचे प्रत्येक खत दुकानासमोर? तुम्हाला जर का ते खताचे भाव नियंत्रित करता येत नसेल, एका वर्षामध्ये 22% खताचे भाव वाढ होत असेल, तर पंतप्रधानांचे फोटो कशाला लावता? आणि मग जिथं भाव मिळतो बाजारामध्ये मग तो का मिळून दिला जात नाही? म्हणजे इथं दुटप्पीपणाची भूमिका आहे सरकारची. जेव्हा आम्ही खरेदी करणाऱ्या वस्तूंचा भाव वाढतो त्यावेळी बाजारभावाकडे बोट दाखवायचं, जागतिक बाजाराकडे बोट दाखवायचं आणि ज्यावेळी आम्ही विकतो त्या वस्तूचा भाव वाढतो त्यावेळी त्याच्यावर नियंत्रण आणायचं, कधी आयात करायचं, कधी निर्यात शुल्क वाढवायचं आणि भाव वाढून द्यायचं नाही. हा अधिकार सरकारला कोणी दिला? असं म्हणायचं की खताच्या दुकानासमोरचे मोदीचे फोटो काढून टाका असं आपण आव्हान करता येईल. हो, कशासाठी टाकायला लावायचे? आज त्याचा उद्देश हाच आहे की त्यांना अप्रत्यक्षरित्या असं म्हणायचं आहे की हे जे रासायनिक खत तुम्ही खरेदी करता त्या रासायनिक खतावर केंद्र सरकार सबसिडी देतं आणि त्यामुळं पंतप्रधानांचा फोटो लावायचा. पण सबसिडी देणारं मोदी सरकार हे काय पहिलं सरकार नाही. जेव्हा हरित क्रांती आली त्यावेळेपासून या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांनी आणि अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये तरतूद करून रासायनिक खताला भरमसाठ सबसिड्या दिल्या. म्हणून शेतकऱ्याला परवडेल या दरामध्ये रासायनिक खताच्या किमती राहिल्या. उलट या सरकारनं रासायनिक खताची रासायनिक खताच्या सबसिड्या कमी केल्या, त्यामुळं रासायनिक खताच्या किमती वाढल्या आणि त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. DAP सारख्या खतावर एका 50 किलोच्या बॅग पाठीमागं 869 रुपयानं सबसिडी कमी केली, म्हणून आज 1300 रुपयाच्या वर DAP गेलेला आहे. कर्नाटक सरकारने आता हे अशा प्रकारे लोकांच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता पसरवण्यासाठी प्रचार केला जातो आहे. हा जाणीवपूर्वक केला जातो आहे, असं काही नाही आहे. ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सुद्धा सूर्य मावळत नाही असं म्हटलं जातं, पण मोहनदास करमचंद गांधी नावाच्या एका अर्धनग्न माणसानं इंग्रजांना इथनं आकलून लावलेलं आहे. त्यामुळे हे तर त्याच्या तेवढे तरी काही हे नाही, सामर्थ्यशाली नाहीत. सत्ताही जाऊ शकते कुणाची. आपण शेतकऱ्यांचे प्रश्न उचलता, आपल्यासारख्या शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे बच्चू कडू सत्तेत आहेत, पण ते सत्तेत असल्यापासून उद्विग्न दिसत आहेत. 2 उपमुख्यमंत्री असतील तर 5 उपमुख्यमंत्री. आता हे अशा प्रकारे लोकांच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता पसरवण्यासाठी प्रचार केला जातो आहे. हा जाणीवपूर्वक केला जातो आहे, असं काही नाही आहे. ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सुद्धा सूर्य मावळत नाही असं म्हटलं जातं, पण मोहनदास करमचंद गांधी नावाच्या एका अर्धनग्न माणसानं इंग्रजांना इथनं आकलून लावलेलं आहे. त्यामुळे हे तर त्याच्या तेवढे तरी काही हे नाही, सामर्थ्यशाली नाहीत. सत्ताही जाऊ शकते कुणाची. आपण शेतकऱ्यांचे प्रश्न उचलता, आपल्यासारख्या शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे बच्चू कडू सत्तेत आहेत, पण ते सत्तेत असल्यापासून उद्विग्न दिसत आहेत. 2 उपमुख्यमंत्री असतील तर 5 उपमुख्यमंत्री दिसते. त्यांना काय माझा सल्ला असेल, पुन्हा या मैदानात सत्तेत काय राहिलेलं नाही, 2 हात करू. बच्चू कडू माझे चांगले जुने मित्र आहेत. एकाच वेळी आम्ही दोघं आमदार झालो, एकाच वेळी दोघांचा उदय झाला आणि आमचे मैत्रीचे संबंध आहेत. मला वाटतं की त्यांनी मागं फिरावं, घर वापसी करावी.
सोबत तुम्ही एकत्रित लढण्यात नक्की यापूर्वी सुद्धा 2019ला आम्ही सोबत लढून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिलेली आहे. एकत्रित दिसते त्यांना काय माझा सल्ला असेल पुन्हा या मैदानात सत्तेत काय राहिलेलं नाही, सोबत लढण्यात दोन हात करू. बच्चू कडू माझे चांगले जुने मित्र आहेत. एकाच वेळी आम्ही दोघं आमदार झालो, एकाच वेळी दोघांचा उदय झाला आणि आमचे मैत्रीचे संबंध आहेत. मला वाटतं की त्यांनी मागं फिरावं, घर वापसी करावी. सोबत तुम्ही एकत्रित लढण्यात नक्की यापूर्वी सुद्धा 2019ला आम्ही सोबत लढून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिलेली आहे. कायदा हातात घेऊन आम्ही तो प्रयत्न हाणून पाडू. आम्ही गप्प बसणार नाही. शेतकरी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या सांभाळलेली जमीन कोण जिल्हाधिकारी काय अधिकार आहे त्यांना आमच्या जमिनीत यायचा. त्यामुळं पहिल्यांदा हे सगळे होतं आहे ते याला जबाबदार महाविकास आघाडीचं सरकारसुद्धा आहे. कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कायद्यामध्ये दुरुस्ती केली. 2013चा जो मूळ कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्याला एकूण बाजारभावाच्या चौपट रक्कम देण्याची तरतूद होती. त्याच्यामध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला नरेंद्र मोदी साहेबांनी 2015 साली, परंतु तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला. मग केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला कळवलं की कायदा जरी केंद्राचा असला तर आम्ही परवानगी देतो, तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करून घेऊ शकता. दुर्दैव असं आहे काँग्रेसच्याच काळामध्ये काँग्रेसच्याच ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी केलेला कायदा अतिशय चांगला, त्याच्यामध्ये दुरुस्ती आणली महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेसच्याच बाळासाहेब थोरातांनी आणि चौपटीचा मोबदला दुपटीवर आणला. पुन्हा त्याच्यामध्ये 20% कपात केली, म्हणजे जेमतेम 40%च म्हणजे आधी मिळणाऱ्या रकमेच्या 40%च रक्कम शेतकऱ्यांना मिळेल अशी व्यवस्था केली. हा फार मोठा विश्वासघात शेतकऱ्यांचा झालेला आहे आणि म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. पूर्ववत जोपर्यंत तो कायदा दुरुस्त होणार नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार. अजून 4% जरी निर्यात तर अजून झालेलं नाही. कांद्याचे भाव बसले त्याच्यावर काय बस सरकारच्या एकूण भूमिकेवरच आमचा आक्षेप आहे की जेव्हा शेतकऱ्याला भाव मिळतो त्यावेळी सरकार मध्ये येतं. कांद्याला चांगला भाव मिळत होता, कांद्याचं निर्यात शुल्क शून्यावर आणलं, नाही 40% निर्यात शुल्क लावलं. त्याचबरोबर सोयाबीनला गेल्या वर्षी 10,000पर्यंत भाव गेलेला होता. लगेच अदानीसारख्या मोठ्या उद्योगपतींना परदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात करत असताना त्याच्यावरचं आयात शुल्क कमी केलं आणि सोयाबीनचे भाव धडाधड कोसळले. तीच अवस्था कापसाच्या बाबतीतली आहे, तीच अवस्था साखरेची आहे. मगाशीच मी सांगितलं जागतिक बाजारामध्ये आज 65,000 रुपये टन म्हणजे 6,500 रुपये क्विंटल साखरेचा भाव असताना साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जाते. म्हणजे जेव्हा भाव मिळतो त्यावेळी बंदी घातली जाते आणि जेव्हा शेतकरी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो. आता वर्षभरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये रासायनिक खताच्या किमती 22% वाढल्या. मग त्यावेळी मात्र जागतिक बाजाराकडे बोट दाखवायचं, रशिया युक्रेन युद्धाकडे बोट दाखवायचं. मग रासायनिक खतं शेतकऱ्याला परवडेल या दरामध्ये उपलब्ध करून द्यायची जबाबदारी सरकारची नाही का? मग कशाला मोदीचे फोटो लावायचे प्रत्येक खत दुकानासमोर? तुम्हाला जर का ते खताचे भाव नियंत्रित करता येत नसेल, एका वर्षामध्ये 22% खताची भाववाढ होत असेल तर पंतप्रधानांचे फोटो कशाला लावता? आणि मग जिथं भाव मिळतो बाजारामध्ये मग तो का मिळून दिला जात नाही? म्हणजे इथं दुटप्पीपणाची भूमिका आहे सरकारची. जेव्हा आम्ही खरेदी करणाऱ्या वस्तूंचा भाव वाढतो त्यावेळी बाजारभावाकडे बोट दाखवायचं, जागतिक बाजाराकडे बोट दाखवायचं आणि ज्यावेळी आम्ही विकतो त्या वस्तूचा भाव वाढतो त्यावेळी त्याच्यावर नियंत्रण आणायचं, कधी आयात करायचं, कधी निर्यात शुल्क वाढवायचं आणि भाव वाढून द्यायचं नाही. हा अधिकार सरकारला कोणी दिला? म्हणजे असं म्हणायचं की खताच्या दुकानासमोरचे मोदीचे फोटो काढून टाका असं आपण आव्हान करता येईल. हो, कशासाठी टाकायला लावायचे? आज त्याचा उद्देश हाच आहे की त्यांना अप्रत्यक्षरित्या असं म्हणायचं आहे की हे जे रासायनिक खत तुम्ही खरेदी करता त्या रासायनिक खतावर केंद्र सरकार सबसिडी देतं आणि त्यामुळं पंतप्रधानांचा फोटो लावायचा. पण सबसिडी देणारं मोदी सरकार हे काय पहिलं सरकार नाही. जेव्हा हरित क्रांती आली त्यावेळेपासून या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांनी
आणि अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये तरतूद करून रासायनिक खताला भरमसाठ सबसिड्या दिल्या, म्हणून शेतकऱ्याला परवडेल या दरामध्ये रासायनिक खताच्या किमती राहिल्या. उलट या सरकारनं रासायनिक खताची रासायनिक खताच्या सबसिड्या कमी केल्या, त्यामुळं रासायनिक खताच्या किमती वाढल्या आणि त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. DAP सारख्या खतावर एका 50 किलोच्या बॅग पाठीमागं 869 रुपयानं सबसिडी कमी केली, म्हणून आज 1300 रुपयाच्या वर DAP गेलेला आहे. कर्नाटक सरकारने कायदा हातात घेऊन आम्ही तो प्रयत्न हाणून पाडू. आम्ही गप्प बसणार नाही. शेतकरी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या सांभाळलेली जमीन कोण जिल्हाधिकारी का काय अधिकार आहे त्यांना आमच्या जमिनीत यायचा? त्यामुळं पहिल्यांदा हे सगळे होतं आहे ते याला जबाबदार महाविकास आघाडीचं सरकारसुद्धा आहे, कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कायद्यामध्ये दुरुस्ती केली. 2013चा जो मूळ कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्याला एकूण बाजारभावाच्या चौपट रक्कम देण्याची तरतूद होती. त्याच्यामध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला नरेंद्र मोदी साहेबांनी 2015 साली, परंतु तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला. मग केंद्र सरकारनं प्रत्येक राज्याला कळवलं की कायदा जरी केंद्राचा असला तर आम्ही परवानगी देतो, तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करून घेऊ शकता. दुर्दैव असं आहे, काँग्रेसच्याच काळामध्ये काँग्रेसच्याच ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी केलेला कायदा अतिशय चांगला, त्याच्यामध्ये दुरुस्ती आणली महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेसच्याच बाळासाहेब थोरातांनी, आणि चौपटीचा मोबदला दुपटीवर आणला. पुन्हा त्याच्यामध्ये 20% कपात केली, म्हणजे जेमतेम 40%, म्हणजे आधी मिळणाऱ्या रकमेच्या 40%च रक्कम शेतकऱ्यांना मिळेल अशी व्यवस्था केली. हा फार मोठा विश्वासघात शेतकऱ्यांचा झालेला आहे आणि म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. पूर्ववत जोपर्यंत तो कायदा दुरुस्त होणार नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार. हा विचार की दुष्काळी स्थितीचा आढावा आणि शेतकऱ्यांना मिळणारी मदत याबाबत तुमचं नियोजन काय आहे? मी आत्ता नुकताच मराठवाड्यातून इथं आलो आहे. परिस्थिती अतिशय भयानक आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यानं दुष्काळ जाहीर करून बरेच दिवस झाले. जी स्थिती कर्नाटकात आहे तीच स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र अजून दुष्काळ जाहीर करायला सरकारला वेळ मिळालेला नाही. सरकार दारी नाही आणलं तरी चालेल, परंतु दुष्काळ जाहीर करा असंच माझे मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे. कारण परिस्थिती इतकी वाईट आहे. ऑगस्ट महिना पूर्ण पावसाचा खंड पडला आणि त्यामुळं पीक फुलवण्याला आलेलं असताना पावसाचा खंड पडल्यामुळं फळधारणा झालेली नाही. सोयाबीनची अवस्था तीच आहे, कापसाची अवस्था तीच आहे, भुईमुगाची अवस्था तीच आहे, मूग उडीद तर सगळा हातानं गेलाच. आणि त्याच्यात भरीस भर म्हणून की काय, आता संपूर्ण महाराष्ट्रभर सोयाबीनवर येलो मोजॅकचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे. हा एक व्हायरस आहे. आणि असं असताना कृषी मंत्र्यांनी विमा कंपन्यांना सांगितलं की 25% रक्कम द्या, परंतु कंपन्या द्यायला तयार नाहीत. देत असताना काही कंपन्या 4000 देणार म्हणतात, काही कंपन्या 6000 देणार म्हणतात. वास्तविक पाहता एकूण संरक्षित रक्कम 55,000 रुपयाची आहे आणि त्याच्या 25% म्हटलं तर 13,500 रुपये हे द्यायला पाहिजे, परंतु त्यासाठीसुद्धा या कंपन्या खळखळ करताना दिसतात. आणि ही जी 25%ची रक्कम आहे ती न मिळाल्यामुळे सुद्धा शेतकरी प्रचंड असंतोष शेतकऱ्यांच्यामध्ये आहे. खरं तर आज गरज आहे, शेतातलं पीक काढायचं कसं अशी परिस्थिती आहे. आणि या विमा कंपन्यांनी येलो मोजॅकला विमा कवचामध्ये धरायला नकार दिलेला आहे. वास्तविक पाहता हा जो विमा आम्ही उतरवलेला आहे तो नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व्हावा पिकाचा म्हणून, मग तो अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल किंवा बाकीचे काही गोष्टी असतील. मग येलो मोजॅक हा कुठून आला? ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. कारण येलो मोजॅक कोल्हापूरला आहे, सोलापूरला आहे, सांगलीला आहे, साताऱ्याला आहे,
मराठवाड्यात लातूरला आहे, उस्मानाबादला आहे, बीडला आहे, परलीला आहे, सगळीकडे आहे, विदर्भात आहे. म्हणजेच हा जो व्हायरस आहे त्या व्हायरसमुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सोयाबीनला मोठा फटका बसलेला आहे. 15 दिवस आधी सोयाबीन पक्व झालं, म्हणजेच सोयाबीनचे दाणे भरले नाहीत, ते बारीक झाले, त्याचा साईज बारीक झाली, म्हणजे एकूण उत्पादन घटणार आणि याचा फटका शेवटी शेतकऱ्यांना बसलेला आहे. हा व्हायरस काय पाकिस्ताननं सोडलेला नाही किंवा चीननं सोडलेला नाही, हा निसर्गातच तयार झालेला आहे. म्हणजेच ही नैसर्गिक आपत्ती आहे. आणि मग आपत्तीमध्ये का धरलं गेलं नाही? मग विमा कंपन्यांच्याबरोबर करार करत असताना केंद्र सरकारचं कृषी मंत्रालय काय झोपा काढत होतं का? मग काय केवळ विमा कंपन्यांच्या नावाखाली राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोऱ्याच लुटायच्या यासाठी ही योजना आहे का? कारण माझी सरकारकडे मागणी आहे. मला वाटतं प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू होऊन 6 वर्षे झाली. 6 वर्षामध्ये केंद्र सरकारनं विम्याच्या हप्त्यापोटी किती रक्कम भरली, वेगवेगळ्या राज्य सरकारने विम्याच्या हप्त्यापोटी किती रक्कम भरली, शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्यापोटी किती रक्कम भरली, ह्या एकूण रकमेची बेरीज किती झाली आणि त्या बदल्यात 6 वर्षामध्ये शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी किती पैसे दिले याचा एक श्वेतपत्रिकाकडून आकडेवारी जाहीर करावी. डोकं गरगरतील अशा प्रकारचे आकडे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मग या विमा कंपन्यांना सरकारी तिजोरी लुटण्यासाठी ही योजना आहे का? अशा पद्धतीचे वेगवेगळे नियम आणि निकष लावून विमा कंपन्या जर का शेतकऱ्याला फसवत असतील तर केंद्र सरकार काय झोपा काढतं आहे का? राज्य सरकार काय झोपा काढतं आहे का? आणि म्हणूनच आता पंतप्रधानांच्या स्वतःच्या राज्यामध्ये गुजरात राज्यानं या विमा घ्यायला नकार दिलेला आहे. याचाच अर्थ त्यांच्याच स्वतःच्या राज्यामध्ये जिथं दीर्घकाळ मुख्यमंत्री होते त्यांना वाटतं की ह्या विमा कंपन्या म्हणजे फसवाफसवी करणाऱ्या कंपन्या आहेत म्हणून विनाकारण त्याला पैसे देऊ नयेत. मग असं असताना विमा कंपन्यांच्या नावानं शेतकऱ्यांना का गंडवलं जातं? जनतेचा कराचा पैसा या विमा कंपन्यांच्यावर का उधळला जातो हा आमचा सवाल आहे. सांगली असेल, कोल्हापूर असेल, या शेतकऱ्यांना आलमट्टीच्या धरणाची उंची वाढवायला गेल्या 20 वर्षापासून मी विरोध केला. आज नाही, 20 वर्षापासून. मी ज्यावेळी आमदार होतो 2004ला त्यावेळेपासून मी त्याला विरोध करतो. आणि त्याचं कारण असं आहे की कृष्णा नदीचा जो प्रवाह आहे तो अत्यंत संत आहे, कारण त्याला उतारा नाही. आणि याचं उदाहरण म्हणजे नरसिंहवाडी शिरोळ तालुक्यातल्या नरसिंहवाडीमध्ये कृष्णा नदीचा जो तळ आहे की ते समुद्र तळापासून 519 मीटर एवढ्या उंचीवर आहे. आणि आलमट्टी आज 522 मीटरवर पाणी साठवतं. म्हणजे ज्यावेळी आलमट्टी धरणातल्या पाण्याची पातळी 522 मीटरपर्यंत पोचते त्यावेळी शिरोळपासून 200 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आलमट्टी धरणापर्यंत पाणी पोचायला त्या पाण्याला प्रवाहाला उतारा मिळतो केवळ 1.5 मीटर, 3.5 मीटर, 3.5 मीटर एवढाच. 3.5 तरी कसं 2.5 मीटर मिळतो, 2.5 मीटर मिळतो. मग मला सांगा की 2.5 मीटर 200 किलोमीटरला 2.5 मीटर उतारा म्हणजे हा एकदम नगण्य असल्याचा प्रकार आहे. त्यामुळं काय होतं की डोंगरावरून सह्याद्रीच्या डोंगरावरून येणारं पाणी वेगात खाली येतं. पण कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आल्यानंतर मग ते सोलापूर असेल, कर्नाटकातला सुद्धा काही भाग आहे, पाणी जेव्हा पुढं सरकतं ते अत्यंत मंद गतीनं पुढं सरकतं, कारण त्याला उतारा राहत नाही. आणि त्यामुळं आलेला पूर 25 दिवस रेंगाळतो. त्याचा फटका सोलापूर जिल्ह्याला बसतो, त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसतो, त्याचा फटका सांगली जिल्ह्याला बसतो. आणि त्यामुळं आम्ही सातत्यानं महाराष्ट्र सरकारला सांगतो की या पुलाच्या उंची वाढवायला विरोध करा, केंद्रीय जल आयोगाकडे विरोध करा. आणि समजा त्यांना जर पाणी साठवायचंच असेल तर त्यांनी किमान 15 ऑगस्टपर्यंत 522 मीटरपेक्षा कमी लेवलला साठवावं. आणि 15 ऑगस्टनंतर म्हणजे जेव्हा परतीचा मान्सून सुरू होतो म्हणजे डोंगरातनं येणारं पाणी कमी होतं त्यावेळी त्यांनी खुशाल 525पर्यंत साठवा. आम्हाला काही फरक पडत नाही, परंतु
15 ऑगस्टच्या आधी कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना 522 मीटरच्या वर लेवल जाऊन देता कामा नये अशी अट घालावी अशी आमची मागणी आहे. त्या जर का संरक्षित रक्कम शेतकऱ्याला द्यायला नकार देत असतील, टाळाटाळ करत असतील, तर मग काय मागणी करायची? आता विमापुरतं झालं, चारा छावणीचं काय? अनेक ठिकाणी आज चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, रोजगार नाही लोकांना, रोजगार हमीची कामं सुरू करावी लागतील. दुष्काळ जाहीर करणं म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि ते जर होणार नसेल तर नेमकं काय होणार आहे? मला वाटतं की बच्चू कडूंची भाषा अशी बदलेल असं मला कधी वाटलं नव्हतं. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखान्याचा समावेश आहे. त्या कारखान्यांना क्रशिंग लायसन देणार नाही असं साखर आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे. आता एक तर ते कायदेशीर कारखाने चालू झालेच तर आम्ही बंदच पाडणार. आणि मुळामध्ये पहिला त्यातले जे सहकारी साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यांनी नेमकं साखरेचे पैसे केले काय याची चौकशी करण्यासाठी 88 खाली त्या कारखान्यांची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. आणि जे खाजगी असतील तर त्या संदर्भामध्ये सेबीकडं किंवा ROCकडं तक्रार करता येते काय याच्याबद्दल आम्ही जरा यांच्याबरोबर चर्चा करतो. चेन्नई सुरत यावर्षीचा गाळप हंगाम जवळ आलेला आहे, परंतु अद्यापही साखर कारखान्यांनी FRP देऊन त्यांच्याकडं जो अतिरिक्त नफा आहे त्या नफ्याची वाटणी करणं किंवा अंतिम बिलं जाहीर केलेली नाही. या संदर्भामध्ये सीझन संपल्यापासून सातत्यानं आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं हेलपाटे घातले. 3 वेळा त्यांच्यावर बैठक घेऊन त्यांना विनंती केली की साखर आयुक्तांनी गेल्या 3 वर्षाचा या साखर कारखान्यांचा हिशेब घेतलेला नाही. रंगराजन समितीच्या फॉर्म्युल्यानुसार FRP देऊनसुद्धा साखर कारखान्याकडं जेव्हा पैसे शिल्लक राहतात तेव्हा ज्या कारखान्यांच्याकडं डिस्टिलरी किंवा उपपदार्थाची निर्मिती होते त्यांनी त्यातले 75% रक्कम शेतकऱ्याला द्यायची आणि केवळ 25% रक्कम कारखान्याकडे ठेवायची अशी ती वाटणी रंगराजनच्या फॉर्म्युल्याप्रमाणे असते. आणि त्याचा हिशोब साखर आयुक्त तपासतात आणि त्याच्यावर अंतिम मान्यता ही ऊस दर नियंत्रण समिती देत असते, ज्याच्या अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव असतात. तेव्हा एकतर अनेक दिवस ऊस दर नियंत्रण समितीची स्थापनाच केलेली नव्हती आणि ती झाली, परंतु ती अतिशय दुबळी आणि साखर आयुक्तांच्याकडून हिशेबी मागितला गेला. गेल्या 3 वर्षाचे असे हिशेब राहिलेले आहेत आणि त्यामुळं आता सरकारचा नाद आम्ही सोडलेला आहे आणि आम्ही आमच्या हिशेबाप्रमाणे प्रतिटनी 400 रुपयांची मागणी केलेली आहे. कारण आमच्याकडे हिशेब आहे, आम्हाला माहिती आहे कारखान्यांच्याकडे किती पैसे आहेत ते. FRP देऊन वरती 400 रुपये साखर कारखान्यांना दिली पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ऊसाचा जो FRP ठरतो त्याचा हिशेब, त्याचं कॅल्क्युलेशन्स हे कृषी मूल्य आयोग करत असतं आणि कृषी मूल्य आयोग ऊसाची FRP ठरवत असताना जसा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेतं तसंच कारखान्याला मिळणारं उत्पन्नही विचारात घेतं. आणि म्हणून गेल्या वर्षीची FRP निश्चित करत असताना केंद्र सरकारनं साखरेच्या विक्रीचा दर निश्चित केलेला आहे ते उत्पन्न म्हणून कृषी मूल्य आयोगानं गृहीत धरलं. कारण 3100 रुपये क्विंटलपेक्षा कमी भावामध्ये साखर विकायचीच नाही असा केंद्र सरकारचा आदेश होता. म्हणजे किमान 3100 रुपये तरी एका क्विंटलपासून उत्पन्न कारखान्याला मिळणार या हिशोबानं सगळी कॅल्क्युलेशन्स होती. पण प्रत्यक्षामध्ये गेल्या वर्षी सीझन सुरू झाला त्यावेळी साखरेचे विक्रीचे दर, साखरेचे टेंडर हे 3200 रुपयाच्या आसपास होते आणि ते वाढत 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 आता 3850पर्यंत गेलेलं आहे. याचं कारण जागतिक बाजारामध्ये सुद्धा साखरेचा तुटवडा असल्यामुळं जागतिक बाजारामध्ये साखरेची किंमत आज 65,000 रुपये टन इतक्या वर गेली, म्हणजे 65 रुपयापर्यंत गेलेली आहे.
आणि त्या मानानं भारतातली किंमत केवळ साखरेच्या निर्यातीला बंदी घातल्यामुळंच अजून कमी आहेत, नियंत्रणामध्ये आहेत आणि पुढच्या वर्षभरामध्ये ते वाढत जाणार आहेत. कारण पुढच्या वर्षभरामध्ये एकूण जागतिक बाजारपेठेची जी मागणी आहे त्या मागणीपेक्षा 21 लाख टनाचा तुटवडा आहे आणि त्यामुळं पुढच्या येत्या वर्षभरामध्ये सुद्धा हे दर वाढत जाणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर का साखर कारखान्यांना वर्षभरामध्ये साखरेच्या विक्रीतून जो पैसा मिळाला त्याचा जर हिशेब केला तर सरकारनं निश्चित केलेली किंमत 3100 रुपये क्विंटल आणि 3200पासून 3800पर्यंत कारखान्यांनी विकली, म्हणजे सरासरी 3600 किंवा 3500 या दरानं साखर विकलेली आहे वर्षभरामध्ये आणि अजून शिल्लक आहे तिला अजून जास्त भाव मिळणार आहे. असं असताना म्हणजे सरकारनं निश्चित केलेल्या किमतीपेक्षा किमान 500 रुपये क्विंटलला जास्त दरानं साखर विकलेली असतानासुद्धा त्यातले 400 रुपये आम्ही का मागू नयेत आणि म्हणून आम्ही 400 रुपयाची मागणी करतो. दुसरा मुद्दा, बऱ्याचशा साखर कारखान्यांनी सरकारच्या सूचनेवरून साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉलचं उत्पादन वाढवलेलं आहे. म्हणजे जो रिकव्हरीचा टक्का हा साखरेच्या उत्पादनासाठी वापरला जायचा तो इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरला गेला. म्हणजे सहजगत्या मिळणारी जी साखर आहे तेवढीच काढायची 9-10%, 8 ते 9% आणि वरची सगळी साखर ही मोलॅसिसमध्ये सोडायचं. त्यामुळं मोलॅसिसचं उत्पादन अतिरिक्त होतं. सर्वसाधारणपणे जनरली 1 टनाला 40 किलो मोलॅसिस होतं, त्याच्याऐवजी जास्त मोलॅसिसचं उत्पादन होतं. ते अतिरिक्त मोलॅसिस जे उत्पादित होतं त्याला बी हेवी मोलॅसिस म्हणतात आणि त्या बी हेवी मोलॅसिसपासून पुन्हा इथेनॉल तयार करायचं. अशा पद्धतीनं 1% जरी साखरेचं उत्पादन कमी घेतलं आणि 1% रिकव्हरी मोलॅसिससाठी वापरलं तर त्यातून 9 लिटर इथेनॉल उत्पादन होतं आणि त्या 9 लिटर उत्पादन जे मोलॅसिस होतं बी हेवीपासून त्याची खरेदी, त्या इथेनॉलचा खरेदीचा दर आहे 60 रुपये प्रति लिटर. म्हणजे 540 रुपये लिटर 540 रुपये किमतीचं इथेनॉल तयार झालं. शेतकऱ्याचा मग रिकव्हरी कमी झाली म्हणून FRP कमी मिळणार, म्हणून पुन्हा शेतकरी 1% रिकव्हरी इकडं वापरली म्हणून ते कारखान्याची सरासरी रिकव्हरी 1%ने वाढवून दिली जाते. म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्याला 1%ला किती मिळाले तर FRPच्या फॉर्म्युल्यानुसार 307 रुपये मिळाले. आता इकडे कारखान्यांना कमावले 540, शेतकऱ्याला दिले 307. उत्पादन खर्च किती? 1 लिटरला 8 रुपये, म्हणजे 9 लिटरचं झाले 72 रुपये. मग 540 वजा 72 म्हणजे 468 झाले. 468मधनं पुन्हा 307 वजा केले तर 161 रुपये नेट प्रॉफिट 1%पासून कारखान्याला झालं. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक कारखान्यानं किमान 3%, 4% अशा प्रकारचं रिकव्हरी वापरलेली आहे. माझ्याकडं वसंतराव शुगर्सची ही यादी आहे, याच्यामध्ये कुणी किती वापरलेलं आहे याचे आकडेवारी आहे. आता युटोपियन हिची सरासरी रिकव्हरी दिसते 7.2, पण प्रत्यक्षामध्ये ती 10.311 आहे. कारण त्यांनी 1.3% रिकव्हरी बी हेवीच्या उत्पादनासाठी वापरलं आणि 1.8% सिरपसाठी वापरलं. त्याच पद्धतीनं शंकरराव मोहिते कारखाना त्यांनी 1.28% एवढी रिकव्हरी इथेनॉल बी हेवीसाठी वापरली. त्याच्यानंतर सासवड कारखाना 1.49. असे सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्या साखर कारखान्यांची यादी माझ्याकडं आहे. आणि हे जर बघितलं तर मग आता समजा 1.43% इतके जर रिकव्हरी वापरले तर 161 उरले 143. जी काय रक्कम होईल तेवढे पैसे अतिरिक्त साखर कारखान्यांच्याकडं म्हणजे उत्पादन खर्च वजा जाता अतिरिक्त एवढे राहिलेले आहेत. ह्या सगळ्याचा मेळ लावला तर आमची 400 रुपयाची मागणी ही अतिशय रास्त आणि योग्य आहे. आणि ते 400 रुपये दिल्याशिवाय यावर्षी साखर कारखान्यांना आम्ही सीझन सुरू करून देणार नाही. एकतर यावर्षी ऊसाची उपलब्धता एवढी कमी आहे, जेमतेम सोलापूर जिल्ह्यातले कारखाने तर
सगळे चालू झाले तर 2.5 महिनेसुद्धा चालू शकत नाहीत, अशी अवस्था आहे आता सध्या. आणि त्यामुळं काही झालं तरी कुठलाही कारखाना फेब्रुवारीच्या पुढं चालू शकत नाही, इतकीच ऊसाची उपलब्धता आहे. सध्या मान्सून परत गेल्यातच जमा आहे, त्यामुळं यातला बराचसा ऊस हा चाऱ्यासाठी जाणार आहे, म्हणजे अजून ऊस कमी होणार आहे. पण साखरेचे भाव चढे राहणार आहेत. जागतिक बाजारामध्ये इथेनॉलच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत, त्यामुळे इथेनॉलचे भाव चढे राहणार आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे तर आम्ही पैसे सोडणार नाही 400, पण पुढचे किती मागायचे याचा निर्णय आम्ही 7 नोव्हेंबरच्या जयशिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये घेऊ. पण मागचा हिशेब झाल्याशिवाय मात्र सोलापूर जिल्ह्यातला एकही कारखाना आम्ही चालून देणार नाही. त्याचबरोबर सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी जो गेल्या अनेक दिवसापासूनचा आमचा संघर्ष चालू आहे, परंतु सरकार त्याकडे दाद द्यायला तयार नाही. याचा जर का प्रश्न सुटला नाही, याच्या मोबदल्यासंदर्भातला किंवा शेतकऱ्यांच्या मनातल्या ज्या शंका आहेत किंवा काही त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून न घेता जर अशाच पद्धतीनं हा हायवे रेटण्याचा प्रयत्न केला तर मला सरकारला इशारा द्यायचा आहे, येत्या निवडणुकीमध्ये सरकारला जड जाईल, आम्ही गप्प बसणार नाही. आणि जोपर्यंत पूर्वीसारखं चौपट बाजार मूल्यांकनाच्या चौपट पद्धतीनं या हायवेला गेलेल्या जमिनीला मुआवजा दिला जाणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही.